दरम्यान मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार एक्झिट पोलचे अंदाजही आता समोर आलेले आहेत। तर सुरुवातीला पोल ऑफ पोलचा अंदाज काय सांगतोय त्यावरती आपण एक नजर टाकूयात। तर पोल ऑफ पोल नुसार जर आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अब की बार नीतीश सरकार येणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारणही तसं आहे, कारण एनडीए 148, महागठबंधन जे आहे त्याला 88 आणि इतर 7 अशा प्रकारे पोल ऑफ पोल आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर मात्र पोल ऑफ पोल पाहून झाल्यानंतर प्रत्येकाने दिलेला आपला पोल नेमका काय सांगितलेला आहे त्याची आकडेवारी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहणार आहोत। तर जेव्हीसीचा जो एक्झिट पोल आहे त्यांचा अंदाज काय सांगतोय, तर थेटपणे एनडीएला 135 ते 150 जागा मिळण्याचा अंदाज जेव्हीसी पोलनं वर्तवलेला आहे। महागठबंधनमध्ये 88 ते 103 जागा त्यांना मिळू शकतात, इतर 3 ते 6। मॅट्रिक्सचा जर आपण पाहिला तर एनडीए 147 ते 167 या ठिकाणी आकडा गाठू शकतोय। महागठबंधन 70 ते 90 जागा आणि इतर 2 ते 10। बिहारच्या 243 जागांसाठी पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल आणि त्याचा अंदाज काय सांगतोय, एनडीए 133 ते 148, महागठबंधन 87 ते 102, त्यानंतर इतर 3 ते 6। त्यानंतर पुढची आकडेवारी पीपल्स पल्सचा एक्झिट पोल काय सांगतोय, एनडीएला 133 ते 159 जागा, महागठबंधनला 75 ते 101 जागा, इतरांना 2 ते 13 जागा त्या ठिकाणी त्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। त्यानंतर दैनिक भास्कर काय म्हणतंय, दैनिक भास्करचा एक्झिट पोल सांगतोय एनडीए 145 ते 160, महागठबंधन 73 ते 91, इतर 5 ते 10। तर पीएमआरक्यूचा जो असलेला एक्झिट पोल आहे त्याचा अंदाज सांगतोय एनडीएला 142 ते 162 जागा, महागठबंधनला 80 ते 98 जागा, इतर 1 ते 7 अशा प्रकारे जागा मिळवण्याची शक्यता हे एक्झिट पोल आणि त्यांचे अंदाज वर्तवताना दिसत आहेत। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आणि एक्झिट पोलचे अंदाज नेमकं काय सांगताय हे जाणून घेण्यासाठी